नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी मराठी तिसरा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव. किती छान आणि पॉझिटिव्ह सकारात्मक असं शीर्षक आहे या पाठाचं. लेखक आहेत शिवराज गोरले. जन्म 1951. सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिचित्र, कादंबरी, ललितलेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमांतून विपुल लेखन केलेलं आहे. कुरियाद सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा लेखन केलेलं आहे. मे बी तुम्ही चिमणी पाखरं हा चित्रपट पाहिला असावा. खूप सुंदर इमोशनल, भावनिक असा चित्रपट आहे. आई आणि तिची मुलं किंवा एक छोटंसं कुटुंब याच्याबद्दल छान सांगितलेलं आहे. मी स्टोरी वगैरे इथे सांगणार नाहीये, पण तुम्ही चित्रपट नक्की पाहू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर. त्यांनी मराठीमध्ये प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केलं आहे. म्हणजे अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी लेखन केलंय. फक्त कथा किंवा फक्त कविता असं न करता कादंबरी असेल, चित्रपटमधील पटकथा आहेत, या सगळ्याच भागांमध्ये त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. दर पाठामध्ये आपण ज्याप्रमाणे लेखक, कवयित्री, कवी यांची माहिती पाहतो त्याच पद्धतीने आपण या पाठातही पाहिलेलं आहे. आता आपण ऍक्च्युअल आपल्या पाठामध्ये काय सांगितलं याची थोडक्यात समरी बघूया. प्रत्येकाला आनंद हवा असतो. अर्थात कुणाला दुःख हवं आहे का आयुष्यामध्ये? म्हणजे आपण जेव्हा देवाकडे मागणं मागतो तेव्हा पण देवा सगळ्यांना सुखी ठेव किंवा मला सुखी ठेव, मला हे सुख दे किंवा माझ्या घरच्यांना हे सुख दे असं आपण म्हणतो. आपण असं कधीच म्हणत नाही की मला दुःख दे वगैरे असं आपण नाही म्हणत. म्हणजे प्रत्येकालाच आनंद, प्रत्येकाला सुख हवं असतं. परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. अर्थात प्रत्येकालाच आनंद हवाय. पण नक्की आपल्या आयुष्यात आनंद म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे व्हॉट डिफाईन्स हॅपीनेस हे आपल्याला माहितीच नसतं बऱ्याचदा. सॉरी, मी मध्ये-मध्ये इंग्लिश शब्द वापरते. मी ट्राय करेन की आपण पूर्ण मराठीमध्ये हे ठेवूया. ठीक आहे. खरं तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो. आहाहा! किती सुंदर वाक्य आहे. म्हणजे आनंद आपल्याला बाहेर नसतो शोधायचा. आपण असं बघतो की बऱ्याचदा आपण एखाद्या मोठ्या फंक्शनमध्ये आहोत. सगळेजण एन्जॉय करतायत, छान मस्त पार्टी चालू आहे, सगळे नाचतायत, गातायत. पण आपल्याला ते करू असं वाटत नाही किंवा आपण त्या सभोवताली त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण आनंदी नसतो. का? कारण आपण स्वतः आपणच आनंदी नाहीये. आपल्या आतमध्ये आपण आनंदी नाहीये. आपल्या मनातून आपण आनंदी नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला बाहेर कितीही सुख असलं, कितीही आनंद असला, कितीही एन्जॉयमेंट असली, तरी पण त्याची मजाच घेऊ वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ आनंद बाहेर नसतो, आनंद आपल्यात असतो. हेच जर आपण खूप जास्त खुश आहोत, आपल्याला काहीतरी हवं ते गोष्ट मिळालेली आहे किंवा आपल्याला एक काहीतरी अचीव्हमेंट असेल, कुठेतरी पहिला नंबर आलाय किंवा असं काहीतरी असेल, तेव्हा आपण खूप आनंदी असतो. मग त्या सिच्युएशन मध्ये इव्हन आसपास खूप एक्साइटमेंट किंवा खूप आनंदी असं काही नसलं, तरी पण आपण स्वतःमध्येच खूप सुखी असतो किंवा खूप आनंदी असतो. सो याचा अर्थ आनंद आपल्या अंतरंगामध्ये असतो. पण त्यासाठी आनंदाचे भान जागे व्हावे लागते. हेच या पाठामध्ये लेखकाने हलक्या-फुलक्या शैलीत उलगडले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या-छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो आणि आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणातून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे हा पाठ जो आहे तो खरंच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप जास्त उपयोगी पडणार आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात याबाबत या पाठातील विवेचनामुळे आपल्याला आपल्या जीवनात आपण कसं आनंदी राहावं याचा एक नवीन राजमार्ग गवसतो. म्हणजे खरंच तर आपण पाहायचं म्हटलं तर जेव्हा आपण स्वतःला आनंदी आपल्याला करायचं असतं, तर तेव्हा आपण जर फक्त निसर्गामध्ये जाऊन बसलो, समोर समोर हिरवळ आहे, कुठेतरी छान अशी नदी वाहते किंवा अजिबात कुठल्याही गाड्यांचा, वाहनांचा आवाज नाहीये. फक्त आणि फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट आहे. शांत अशी संध्याकाळ किंवा पहाट आहे. तर अशा काही गोष्टी असतील तरी पण आपण स्वतःला आनंदी फील करतो. कारण ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. इथे कुठेही आपल्याला दुःख दिसत नाही किंवा कुठेही असं नाही वाटत, की "अरे, अरे, किती पक्षी चिवचिवतायत." असं नाही वाटत. जेव्हा तो चिवचिवपणा किंवा तो झरा, त्याचा आवाज जेव्हा सायलेंट असतो, शांत असतो, तेव्हा ते आपल्याला हवंहवंसं वाटतं.
जेव्हा छान असं शास्त्रीय संगीत सुरू आहे किंवा तुम्हाला जे कुठल्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडत असेल ते संगीत आसपास सुरू आहे, तेव्हा आपला मूड किती पण खराब असला किंवा कितीही दुःख आपल्याकडे असलं, तरी पण आपण थोडं का होईना स्माईल देतो. थोडं का होईना आपण खुश राहण्याचा प्रयत्न करतो. एखादं पुस्तक जे तुम्हाला खूप दिवसांपासून वाचायचंय किंवा तुम्हाला त्यातला विषय खूप आवडतोय, ते पुस्तक तुम्हाला नव्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय, तेव्हा त्याही गोष्टी तुम्हाला आनंद आनंद देऊन जातात. आनंद सगळ्यांनाच हवा असतो. पण आपला आनंद नेमका कशात आहे, हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय, हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद? बरं का, आनंद हे कुठल्याही मुलाचं नाव नाहीये. इथे आपण ॲक्चुअल सुखाबद्दल किंवा त्या आनंदाबद्दल बोलतोय. कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंदगडे, जिकडे-तिकडे चोहीकडे, ही फक्त कवीची कल्पनाच नव्हे, तर हे सत्य आहे. किंबहुना शाश्वत सत्य आहे. तुम्ही हे ऐकलं असेल ना, आनंदी आनंदगडे, जिकडे-तिकडे चोहीकडे. म्हणजे जिकडे-तिकडे पाहावं, तिकडे सगळीकडे आनंदच आनंद आहे. चोहीकडे म्हणजे चहूबाजूंनी किंवा चहू दिशांना आनंद आहे. आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो. पकडू गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकवण्यात येतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. म्हणजे हे असं म्हणूया आपण, की जगातलं एक 100 नंबरी सोनं असं सत्य सांगितलेलं आहे, की जेवढं आपण आनंदाच्या मागे जाऊ, तेवढं ते दूर पळत जातं. पण जर आपण शांत बसून राहिलो, आपण स्वतःमध्ये खुश राहू लागलो, स्वतःला सुखात ठेवू लागलो, की आनंद आपोआप आपल्याकडे येतो, सहजपणे आपल्याकडे येतो आणि आपल्याला त्या आनंदाच्या मागे पळावं लागत नाही. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. आसपास आपल्याकडे आनंद हा असतोच, पण आपल्याला तो अनुभवता आला पाहिजे. आपल्याला खूप दुःख जरी असेल, तरी पण त्यात एखादी गोष्ट अशी असते, जी आपल्याला सुखी करून जाते, जी आपल्याला आनंद देऊन जाते, ती गोष्ट ओळखता आली पाहिजे. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. तुम्ही ही म्हण ऐकली असेल ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे जी गोष्ट आपल्याला शोधायची आहे ती आपल्या जवळ किंवा किंबहुना आपल्याकडेच असते. पण ती आपल्याला सापडत नाही किंवा आपण नीट पाहत नाही आणि आपण गावभर त्या वस्तूला शोधत बसतो. सो तेच त्यांना म्हणायचं आहे, की आनंदाचं पण असंच आहे, की तो आपल्यातच आहे, आपल्या अंतरंगात आहे. पण आपण मात्र तो पूर्ण गावभर शोधत बसतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो. पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. हां, जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की बाहेर छान पार्टी वगैरे सुरू आहे म्हणजे सगळीकडे आनंद आहे. पण जोपर्यंत तो आपल्या अंतरंगात नाहीये, जोपर्यंत आपण स्वतः सुखी नाही आहोत, आपण स्वतः खुश नाही आहोत, तोपर्यंत आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. तुम्ही हे ऐकलंय का? की आपण जे विचार करतो, त्याच गोष्टी आपण आकर्षित करतो. मग तेच इथे सांगितलंय, की आपण जर आनंदाचा विचार केला किंवा आपण जर आनंदी राहिलो, तर आपण फक्त आणि फक्त आनंदच आकर्षित करतो. पण हेच जर आपण दुःखी राहिलो, हेच जर आपण नकारात्मक राहिलो, तर आपण फक्त आणि फक्त नकारात्मक विचारांनाच आकर्षित करतो आणि मग आसपास कितीही चांगलं असेल, कितीही सुंदर असेल सगळं काही, तरी पण आपल्याला मात्र त्यातल्या चुकाच दिसायला लागतात. बरोबर ना? असं तुम्ही अनुभवलंय का? नेक्स्ट आहे, आनंदाला पसरवतो तो देखील आनंदच आणि आनंद पसरवणारा पण आनंदच असतो. आनंद आनंदाकडूनच पसरला जातो. त्यानंतर पुढे बघा, आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. म्हणजे आनंद त्याचं भान असलं पाहिजे, की आपल्या आयुष्यात किती आनंद आहे किंवा कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत. तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलं असेल, की सध्या लोकं ग्रॅटिट्यूड जर्नल वगैरे लिहितात. याचं कारण काय आहे, की मी सुखी आहे, हे आपण स्वतःला प्रत्येक वेळेस सांगतोय, की इतरांपेक्षा माझ्याकडे किती चांगल्या गोष्टी आहेत. मी त्यासाठी कृतज्ञ असलं पाहिजे आणि स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये आपण घेऊन जातो. म्हणजे माझ्याकडे मी पाहू शकते, मी वाचू शकते, मी ऐकू शकते, मी बोलू शकते. हे तेव्हाच आपल्याला असं वाटतं जेव्हा आपण एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीला बघतो, की तो पाहू शकत नाही, पण मी पाहू शकते. म्हणजे देवाने मला डोळे दिलेत, मी या सगळ्या गोष्टी पाहू शकते. यासाठी मी किती कृतज्ञ असलं पाहिजे किंवा मला एखाद्या अपंग व्यक्तीला जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला कळतं, की देवाने आपल्याला पाय दिलेत, आपण चालू शकतो, आपण धावू शकतो, आपण पळू शकतो, आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. सो हे तेव्हा आपल्याला कळतं, जेव्हा आपण एखाद्या अशा व्यक्तीकडे बघतो, ज्याच्याकडे ते नाहीये. आणि त्यासाठी आपण आपल्याकडे आहे म्हणून आपण आनंदी असलं पाहिजे. आपल्याकडे आहे म्हणून आपण त्यासाठी नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. सो आनंदाचं भान आपल्याकडे असलं पाहिजे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं, तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो
आणि अस्तित्वाच्या आनंदाला आपण मुकतो. आपल्या अस्तित्वाची साथ देत असतो तो आपला श्वास. कधीतरी तुम्ही असा विचार केलाय का, की म्हणजे आपण श्वास घेतोय, याचा अर्थ आपण किती सुखी आहोत? म्हणजे आपण जर तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये देव न करो पण अशी कधी वेळ आली असेल, की तुम्ही पाहिलं असेल, की एखादा व्यक्ती व्हेंटिलेटरवरती आहे. त्याला श्वास नाही घेता येत प्रत्येक ऑक्सिजनच्या प्रत्येक एका मॉलिक्यूलसाठी तो त्रस्त आहे. त्रास त्याला होतोय तो श्वास घेण्यासाठी. तेव्हा कळतं, की आपण किती इझिली श्वास घेऊ शकतोय. आपण किती सुखी आहोत किंवा आपण किती ब्लेस्ड आहोत, की आपल्याला तो श्वास घेता येतोय. आपण त्यामुळे जिवंत आहोत. सो या प्रत्येक गोष्टीसाठी आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत किंवा आपण आपलं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. म्हणजे आपण किती इझिली ब्रीथ करतोय. आता आता मी बोलतेय तरी पण मी श्वास घेणं चालू आहे. कुठलंही काम करताना आपण इझिली श्वास घेतोय. आपल्याला काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यावे लागत आहेत श्वास घ्यायला. असं आहे का, की मी एखादं काम करते आणि मला ते स्टॉप करायचंय, का तर मला श्वास घ्यायचाय? नाही. म्हणजे इझिली आपल्यालाही न कळता आपण श्वास घेत जातोय. तर खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मन देखील शांत होतं. म्हणजे आता आपण जो श्वास घेतोय, कुठलंही काम करताना असेल, तेव्हा आपण नकळतेपणे श्वास घेतोय, श्वास सोडतोय. परंतु आपण म्हणतो की मेडिटेशन केलं पाहिजे, तेव्हा आपण ॲक्चुअली आपल्या श्वासावरती लक्ष देतो. तेव्हा आपण खोल श्वास घेतो. तो श्वास आपल्या फक्त फुफ्फुसात नाही, तर आपल्या पोटापर्यंत जातो. आपल्या पूर्ण शरीरामध्ये जातो असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे? सो अशा पद्धतीने तो श्वास जो पूर्ण आपल्या शरीरभर पसरतो, खोल श्वास जो आपण घेतो, तो आपल्या शरीराला, आपल्या मनाला शांत करतो. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. वाह! यासाठीच आपण मेडिटेशन करतो ना, की श्वासाचा बोट धरून आपण मनापर्यंत पोहोचू शकतो आणि मनाशी एक नवीन नातं आपल्याला जोडता येतं. पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक-एक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. म्हणजे असं म्हणतात, की जितका श्वास आपण राखून ठेवू, म्हणजे जेवढा खोल श्वास आपण घेऊ, जेवढा तो थांबवून ठेवू आणि मग जेव्हा आपण सोडतो, तेव्हा आपल्या आयुष्यामधल्या श्वासांची संख्या वाढते, आपलं आयुष्य वाढतं. का? कारण आपल्या शरीरामधल्या प्रत्येक घटकाला श्वास मिळतो आणि त्या श्वासामुळे तो प्रत्येक घटक त्याला ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो जिवंत होतो किंवा त्याचं लाईफ वाढतं आणि त्यामुळेच आपलं लाईफ वाढतं आणि म्हणून असं म्हणतात, की आपले श्वास आपण व्यवस्थित घेतले पाहिजेत, वाचवून ठेवून घेतले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. एक-एक दिवस उजाडतो, मावळतो. आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो. तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे, हे देखील आपण गृहीत धरतो. म्हणजे आत्ता आपण समोर काहीतरी पाहू शकतोय, आत्ता आपण वाचू शकतोय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपण किती किती गृहीत धरतो ना? जे आनंद देणारं आहे, ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं, ना दृष्टीचं. जे आपल्या आसपास आपल्याला आनंद देतं, कधी-कधी एकदा लवकर उठून पहा. तो सूर्योदय पहा, सूर्य कसा उगवतोय, त्याचे रंग कसे पसरतायत, त्याच्या छटा किती सुंदर दिसतायत हे पहा. सूर्यास्त होताना पहा, की सूर्य कसा मावळतोय. तेव्हा जे आसपासचं वातावरण असतं, त्याचे कलर कसे बदलतायत, हे पाहून याच्यामध्ये पण जेव्हा आपण आनंद शोधतो किंवा या गोष्टी गृहीत न धरता आपण जेव्हा या अप्रिशिएट करायला लागतो, जेव्हा आपण त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्यासाठी आपण त्याचं कौतुक करतो किंवा त्यासाठी आपण सृष्टीला धन्यवाद देतो, तेव्हा खरा आनंद असतो. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं अ, आपल्या अस्तित्वाच्या ज्ञानात जे आनंद आहे त्याचं आपल्याला भान असायला हवं. आपण अस्तित्व आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे. एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल, पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. तुम्ही कधी ऐकलं आहे का, की असं म्हणतात, की खूप सारे जन्म घ्यावे लागतात किंवा खूप योनींमधून जावं लागतं, तेव्हा कधी आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. मग हा जो मनुष्य जन्म आहे, तो खूप वर्षांच्या तपश्चर्येनंतर, खूप खडतर प्रवासानंतर मिळालेला आहे आणि त्यासाठी आपण नेहमीच आनंदी असलं पाहिजे किंवा कृतज्ञ असलं पाहिजे. हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे आणि आपण मानव म्हणून जन्माला आलो, हे आनंदाची गोष्ट नाही का? ॲक्चुअली हाच आनंद आहे. आनंदासाठी आपलं असणं ही पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे. हीच एक अभिव्यक्ती आहे. म्हणजेच काय, की आपलं असणं हेच आनंद आहे ना. आपण जर उद्या नसू, तर कसला आनंद आणि कसलं काय? पण आज आपण श्वास घेतोय, आज आपण जिवंत आहोत. आज आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो. कुठलीही बंधनं नाहीयेत आपल्याकडे. हीच आनंदाची गोष्ट नाहीये का? एखादी आनंददायक घटना घडते, तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं.
पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल, तर आनंद होऊनही तुम्हाला रुखरुख लागून राहते. म्हणजे कधी-कधी असं होतं ना, की तुमचा पहिला नंबर आलाय, पण तुम्हाला असं मनातून वाटतं, की मी हे डिझर्व्हच नाही करत. तो विद्यार्थी डिझर्व्ह करतो किंवा दुसरा कुठलातरी विद्यार्थी डिझर्व्ह करतो. असं जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्हाला जे काही गोष्ट मिळाली आहे, तो पहिला नंबर जो मिळालाय त्याचाही आनंद होत नाही आणि तुम्ही त्यातही चुका शोधता किंवा त्यातही तुम्ही नकारात्मक काहीतरी शोधता. म्हणजे हे किती चुकीचं आहे, की तुम्हाला इतकं चांगलं काहीतरी मिळून देखील तुम्ही असं मानताय, की हे माझं नाहीच आहे किंवा हे माझ्यासाठी नाहीये आणि मग त्या आनंदाची किंमतच राहत नाही किंवा तुम्ही असं होतं, की ते मिळून सुद्धा तुम्ही सुखी नाही, तर तुम्ही दुःखी आहात. सो हे चुकीचं आहे किंवा असं नसलं पाहिजे. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो. खरा असेल तरच तो अनुभवता येतो. म्हणजे तो फेक असेल. आजकाल आपण पाहतो की सोशल मीडियावरती खूप फोटोज येतात. मी असं एन्जॉय करते किंवा मी असा एन्जॉय करतोय वगैरे. पण जर तो आनंद खरा नसेल, फक्त फोटोपुरता असेल, तर मग त्याचा काय फायदा? म्हणजे आनंद जेव्हा आपण अनुभवू शकतो, जेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते किंवा आपण जेव्हा तो गृहीत न धरता खऱ्या अर्थाने त्याची मजा घेऊ शकतो, तो खरा आनंद आहे. फक्त जस्ट फोटो टाकायचा म्हणून टाकलाय, की मी किती सुखात आहे किंवा माझं किती छान चाललंय, बरं चाललंय. ठीक आहे. हे वाईट नाहीये, म्हणजे हे वाईट आहे किंवा हे नाही केलं पाहिजे असं मी म्हणतच नाहीये. पण तुम्ही खरंच तेवढे सुखी आहात का? किंवा ती पोस्ट लिहिताना तुम्हाला खरंच तेवढा आनंद वाटतोय का? की उगाच लिहायचं म्हणून, जगाला दाखवायचं म्हणून चाललंय. मग तो खरा आनंद नाहीये ना, तो फेक आनंद आहे. ठीक आहे. आनंद हा नेहमी निखळ आणि खरा असला पाहिजे. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. जेव्हा तुम्हाला हलकं-हलकं पिसासारखं वाटायला लागेल, मनावरचं सर्व ताण, सर्व दडपण नाहीसं झालंय असं वाटायला लागेल. मुख्य म्हणजे कुठलीही ईर्ष्या नाहीये, कुठलीही असूया नाहीये, राग नाहीये, द्वेष नाहीये. तोच खरा आनंद किंवा तो क्षण खरा आनंद आहे. काहींना एखादं बक्षीस मिळालं, तरी त्या अमक्याला 4 बक्षिसं मिळाली, याचं वैषम्य वाटतं किंवा मग त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही, याचा अधिक आनंद होतो. म्हणजे कधी-कधी असं होतं बघा, की आपल्याला बक्षीस मिळाले. सपोज आपण दुसरे आलो, आपल्याला दुसरं बक्षीस मिळालं. पण एखादा व्यक्ती आहे त्याला पहिलं बक्षीस मिळालं. त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटतं, की "अरे, त्याला तर पहिलं मिळालं, मला दुसरंच मिळालंय." म्हणजे आपण त्याच्याबद्दल जेलस होतो. किंवा कधी-कधी असं वाटतं, की त्याला तर एक पण बक्षीस नाही मिळालं, बरं झालं नाही मिळालं, मला मिळालं. म्हणजे ही ईर्ष्या आहे किंवा ही जेलसी आहे किंवा इतरांबद्दल वाईट विचार करणं आहे. हा जो काही आनंद आपण एन्जॉय करतोय ना, हा ॲक्चुअल खरा किंवा निखळ आनंद नाहीये. हा आपण म्हणूया आसुरी आनंद आहे. म्हणजे त्याला नाही मिळालं, मला मिळालं. अरे वाह! मला मिळालं. किंवा असं होतं, की त्याला पहिलं बक्षीस मिळालं, मला दुसरं मिळालं. त्याला कसं काय पहिलं मिळालं आणि मला दुसरंच कसं मिळालं? सो बेसिकली या ज्या गोष्टी आहेत, हा निखळ आनंद नाहीये. ही असूया आहे किंवा ईर्ष्या आहे आणि याचा आपण कधीच निखळ आनंद अनुभवू शकत नाही. सो स्वतःला आनंद मिळणं, यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं, हे जेव्हा आपल्याला असं महत्त्वाचं वाटू लागतं, तेव्हा तो कधीच खरा आनंद नसतो किंवा कधीच निखळ आनंद नसतो. तुलना तुलना आली की आनंद संपला. म्हणजे जेव्हा कधी कंपॅरिझन येतं, की त्याला पहिलं मिळालंय, मला दुसरं बक्षीस मिळालंय, तेव्हा संपला आनंद. म्हणजे आपण त्याच्या पलीकडे आनंदी नसतोच. नेक्स्ट आहे खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे, तर चित्ताला पण शुद्ध करतो. माणूस खऱ्या आनंदात असतो, तेव्हा त्याला सगळं जग छान दिसतं, सगळं जग सुंदर वाटतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत आनंदात असावं, असंच त्याच्या मनात येत राहतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटतं. म्हणजे जेव्हा आपण खरोखर आनंदी होतो ना, तेव्हा आपण तो आनंद इतरांमध्ये वाटतो. तो आनंद म्हणजे आपल्या आनंदामुळे इतरांनाही आनंद मिळावा अशी भावना आपल्या मनामध्ये असते. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शित करण्याची नसते. आणि तेव्हा आपण जस्ट फोटोज अपलोड करून, असं करून, तसं करून, असा आनंद सगळ्यांना फक्त शो ऑफ करत नाही. तर आपण तो खरोखर इतरांना वाटतो. जे आपल्याला सुख देऊन गेलं, ते इतरांना पण सुख देऊन जावं, असं आपल्याला खरोखर मनापासून वाटतं. आणि तो आहे निखळ किंवा खरा आनंद. अनेकदा आयुष्यामध्ये असं काही घडतं, की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. म्हणजे असं असतं ना, की काहीतरी आपले पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत, काहीतरी आपल्या बाबतीत वाईट घडलंय आणि त्यानंतर मग आपल्याला असं वाटतं, की आपण कुठलाच आनंद डिझर्व्ह करत नाही. आपल्या आयुष्यात कधीच आनंद येत नाही, असं आपल्याला वाटू शकतं. आपण म्हणतो, की माणूस दुःखातून बाहेर येत नाही. त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. कधी-कधी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्यातरी आपल्या प्रिय व्यक्तीचं आयुष्यातून जाणं असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतं, की आता आता आनंदी राहायला काय अर्थ आहे? आपल्या आयुष्यातून तो तर किंवा ती तर निघून गेली. आता आपण कोणासाठी आनंदी राहतोय? किंवा आता आपण कोणासाठी जगतोय? म्हणजे इथपर्यंत आपण विचार करू लागतो. आणि ते दुःखच आपण जाऊ देत नाही. आपण सतत त्या दुःखाला कवटाळून घेऊन बसतो. आणि असं असेल तर कुठून येणार आनंद आणि कसा येणार आनंद? दुःखाची दारं मिटलेली असतील, तर त्यातलं दुःख बाहेर कसं जाणार?
बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद कसा काय आतमध्ये येईल? जर आपण त्या दुःखाने दार लावून घेतलं, आपल्या हृदयात फक्त दुःख आहे, ते दार आपण बंद केलं, तर बाहेरचं सुख आतमध्ये कसं येणार? आणि तुमच्या मनात किंवा आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची जर गर्दी झाली असेल, तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच येणार नाही किंवा तो पण कोंडल्यासारखं होईल, तो पण सफोकेशन फील करेल. सो आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पाऊस पडायचा म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे तर नैसर्गिक. आता तो कसा तर बघूया आपण. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल अशी वाट पाहत बसलो तर आनंद यायची खात्री नसते. पण आनंद हा आपण घ्यायचा असतो. कुणीतरी आपल्या आयुष्यामध्ये येईल आणि कुणीतरी आपल्या आयुष्यात आनंद आणेल, यापेक्षा आपण स्वतः आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. एखादा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जर जमलं, की मग मात्र नाही आनंदात तोटा अशी अवस्था होते. म्हणजे एकदा का आपल्याला कळलं, की आपण स्वतःला कसं काय आनंदी ठेवू शकतो किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो, की मग मात्र आपण कधीच दुःखी होत नाही किंवा जरी दुःख आपल्या आयुष्यामध्ये आलं, तरी पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःला खुश करण्याचा प्रयत्न करतो. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायलाच वेळ नसतो. म्हणजे आपण म्हणतो ना, की आता आपण नोकरी करणार, पैसे कमवणार का? तर माझ्या आयुष्यामध्ये आनंद आला पाहिजे. मी खुश असलं पाहिजे यासाठी. पण आत्ता ज्या गोष्टी ऑलरेडी चालू आहेत, त्यासाठी आपण खुश असलं पाहिजे ना. तर कुठे उद्या आपण त्या आलेल्या गोष्टींसाठी खुश राहू किंवा त्यांचं आनंदाने स्वागत करू. म्हणजे जे आहे त्यासाठी खुश राहायला शिकलं पाहिजे. तेव्हा कुठे नव्याने येणाऱ्या गोष्टी आपल्याला अजून खुश करू शकतील. हेच जर आपण आत्ता जे आहे ते फक्त निगेटिव्हली घेत राहिलो, तर उद्या सुखाच्या गोष्टी आल्या तरी पण आपण त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहायला लागतो. बरोबर ना? आणि मग हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी देतो, आपण भरपूर कारणं देतो. पण आनंदासाठी मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट असायला पाहिजे, की आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे प्रचंड कारणं असायला पाहिजेत, की जेणेकरून दुःखाचं एक कारण जरी आलं तरी पण काहीच फरक नाही पडणार आपल्याला. कारण आपल्याकडे आनंदी राहायची असंख्य कारणं आहेत. आनंदी होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यायला पाहिजे. जेणेकरून वाईट वाटणं हे दुर्मिळ होईल किंवा ते नसल्यातच जमा होईल. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसंच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीमध्ये असावा लागतो. लहान मुलं निरागस असतात, आनंदी वृत्तीची असतात आणि म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. एखादं लहान बाळ पहा, त्याला साधं आपण एखादं चॉकलेट दिलं तरी पण ते किती खुश होतं किंवा साधी त्याला एक टाळी वाजवता आली किंवा त्याला साधी कुठली पण एखादी सिंपल गोष्ट त्याला त्याचं पहिलं पाऊल टाकता आलं किंवा त्याला साधा आपले पाय हलवता आले, हात हलवता आले, त्याला नवीन काहीतरी डोळ्यांना दिसलं किंवा त्याच्या तोंडातून त्याला नवीन काहीतरी आवाज काढता आला, तरी पण त्याला केवढा आनंद होतो. म्हणजे खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण विसरत चाललोय, की डोळ्याने पाहणं, पायाने चालणं, या सगळ्या गोष्टी पण आपल्यासाठी खूप जास्त आनंद देऊन जाणाऱ्या आहेत, पण आपण त्यांना गृहीत धरतो. तर असं न करता प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आनंद मानला पाहिजे. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो आणि ते कृती करून ते केवढे हसतात. म्हणजे कधी-कधी बघा एखादं लहान बाळ आहे, त्यानं असा हात हलवला, समोरची चिमणी उडाली तरी पण त्याला किती मजा वाटते. ते टाळ्या वगैरे वाजवायला लागतं. म्हणजे त्यातूनही त्यांना आनंद घेता येतोय. आपण मोठे होतो आणि या छोट्या-छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असतो. आपण मात्र तो मोठ्या गोष्टींमध्ये शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत जायचं का? म्हणजे आनंदाचे क्षण जर आपण असे म्हणायला गेलो, की खूप मोठं असं काहीतरी झालं तर मी आनंदी होईन. तर असे क्षण खूप कमी असतील. मग ते क्षण खूप कमी असतात आणि दुःखाचे क्षण आपल्याला खूप जास्त वाटू लागतात. आणि मग असं वाटतं, की काय चाललंय आयुष्य, चाललंय म्हणून चाललंय, जगायचं म्हणून जगतोय, असं व्हायला लागतं. त्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये ज्या लहान-लहान गोष्टी आहेत, ज्या इतरांकडे नाहीयेत, पण आपल्याकडे आहेत, तर आपल्याला त्याचा आनंद झाला पाहिजे. दुःख नाही वाटलं पाहिजे, की अरे त्याच्याकडे माझ्यापेक्षा किती जास्त आहे. नाही. आपल्याकडे जे आहे, आपण ज्या गोष्टी अनुभवतोय, त्या गोष्टींमध्ये आपण सुखी असलं पाहिजे. आनंद कणाकणाने टिपायचा असतो. क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो.
म्हणजेच काय की लहान लहान गोष्टींमध्ये आपण आनंद शोधला पाहिजे. आपण मात्र असं बघतो की कधी एखादी मोठी गोष्ट घडेल आणि मग मी आनंदी होईल, त्याची आपण वाट बघत बसतो. म्हणजेच काय, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. म्हणजे खाल्लं तर तुपात घुळूनच खाणार चपाती, नाहीतर मग उपाशी राहणार. तर साधारणतः असं काही न ठेवता समोर जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता देता किती घेशील दोन कराने. अशीच अवघी परिस्थिती आहे. हि हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्याचा आनंद, चांदण्या रात्रीमध्ये भटकायचा आनंद आणि झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी किती थक्क व्हायला होतं. म्हणजे या सगळ्या लहान-लहान गोष्टी आहेत ज्यामध्ये आपलं मन आनंदी असलं पाहिजे. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहिल्या तरी पण भान हरपतं. बदलत्या प्रकाशामध्ये त्या बदलताना न्याहाळल्या किंवा न्याहाळत बसलं तरी पण वेडं व्हायला होतं, की निसर्गाची किती किमया आहे, की फक्त सूर्यकिरणाची दिशा जरी बदलली, तरी पण तो रंग बदलतोय. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही, त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. म्हणजे इतक्या निसर्गामधल्या गोष्टी सुंदर सुंदर आहेत, त्या जर आपल्याला आनंदी करू शकत नसतील किंवा त्या जर आपल्याला आनंद देऊ शकत नसतील, तर मग आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट आनंदी आपल्याला करू शकत नाही. सगळंच आपल्याला निगेटिव्ह वाटेल आणि सगळंच आपल्याला दुःख वाटू लागतं. त्यामुळे या लहान-लहान गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायला पाहिजे. संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद आहे. म्हणजे कधी-कधी एखादं गाणं ऐकून आपल्याला इतकं छान वाटतं, इतकं सुंदर वाटतं, इतकं आपल्याला आनंदी वाटतं आणि असं वाटायला पाहिजे. जर असं वाटत नसेल, तर आपण खूप दुःखी आत्मा आहोत आणि आपण स्वतःच स्वतःचं नुकसान करतोय. जितकं आपण जास्त दुःखाला कवटाळून बसू, जितकं आपण निगेटिव्ह विचार करू, तितकं आपण स्वतःचं नुकसान करत असतो. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी अमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं, कारण ते दैवी सूर आहेत. ते आपल्या कानी पडतायत. ते आपण ऐकू शकतोय. ही अशी गाणी आहेत, की जी आपला मूड बदलू शकतात. म्हणजे नकारात्मकतेकडून आपल्याला लगेचच सकारात्मकतेकडे घेऊन जाऊ शकतात. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावा. आत्म्याचा या भाषेत आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. म्हणजे इव्हन आपल्याला त्या दैवी सुरामध्ये गाता येत नाहीये, पण ते दैवी सूर आपण ऐकू शकतोच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. कधीतरी बघा, एखादा कलाकार आहे, एखादा अभिनेता आहे. त्याला तुम्ही फक्त नाट्यमंचाची आठवण जरी करून दिली किंवा त्याला तुम्ही फक्त एखाद्या नाट्यगृहामध्ये घेऊन जरी गेला, तरी पण तो असा आनंदी होतो जणू काही त्याला परीस गवसला आहे. कारण त्यांना माहिती आहे त्याची व्हॅल्यू, त्यांना माहिती आहे त्या नाट्यभूमीची किंमत. त्यांना हे माहिती आहे, की आपलं प्रेम आहे ते रंगमंच किंवा तो नाट्यगृह. सो कलाकार मंडळी खरी त्याच गोष्टीमध्ये जगत असतात किंवा त्याच गोष्टींमध्ये ते आनंद शोधत असतात. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो, तर एक वेगळ्याच विश्वात आपल्याला वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही, तर रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. अर्थात जगातला प्रत्येक व्यक्ती हा कलावंत होऊ शकत नाही, पण आपण रसिक होऊ शकतो ना. कलाकारांनी जी कला बनवलेली आहे किंवा कलावंतांनी ज्या कलेची निर्मिती केली आहे, त्या कलेचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. त्या कलेचा रसिक म्हणून आस्वाद आपण नक्कीच घेऊ शकतो. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकाने ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. तर तो ताजमहाल बघणं, तो अनुभवणं हा पण आनंदच आहे ना. पोरांच्या बरोबरीने दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच की. म्हणजे तो आनंद घेण्यासाठी ताजमहालच बांधला पाहिजे असं काही नाही. साधा किल्ला बांधला किंवा किल्ला बांधताना जो आपण एकमेकांच्या संगतीत राहून तो किल्ला बांधला जातोय, ती पण एक प्रकारची गंमतच आहे. तो पण एक प्रकारचा आनंदच आहे ना. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंदच असतो. आपण एखादी गोष्ट शिकतो, तो पण एक प्रकारचा आनंद आहे. आणि आपण ज्या काही गोष्टी शिकलेलो आहोत, त्या इतरांना शिकवणं, तो पण एक प्रकारचा आनंदच असतो. हा आनंद आपण किती घेतो, म्हणजे इतरांना शिकवणं हे आपण कितीदा करतो किंवा त्यामध्ये आपण किती वेळा आनंद शोधतो. नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, तर किंवा कुणावर उपकार म्हणून नव्हे. केवळ हौस म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकतो ना, तेव्हा ती आपल्याला आनंद देऊन जाते. म्हणजे कधी-कधी आपण फक्त शांत बसलेलो असतो. अचानक आपण वहीवरती काहीतरी चित्र काढतो आणि ते खूप सुंदर बनतं. तर ते आपल्याला आनंद देऊन जातं. कारण ते चित्र कुणीही आपल्याला त्यासाठी मार्क्स नसतं देणार किंवा कुणासाठी तरी उपकार म्हणून आपण ते काढलेलं नसतं किंवा कोणाला तरी इम्प्रेस करायचं म्हणूनही काढलेलं नसतं. तर अशा वेळेस जेव्हा आपण ती चित्र काढतो, तेव्हा आपल्याला ते प्रचंड आनंद देऊन जातं. किंवा एखादी नवीन भाषा शिकून बघा, एखादा खेळ खेळून पहा, एखादी कला स्वतः माणसं स्वतःची हौस, स्वतःचा आनंद विसरून
म्हणजे छंद विसरून कसं काय शकतात? हे मला न उलगडलेलं असं कोडं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी छंद असायलाच पाहिजे. काहीतरी अशी गोष्ट जी आपण मार्क्ससाठी नाही करत आहे, गुणांसाठी नाही करत आहे, कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी नाही करत आहे, तर ती आपण स्वतःसाठी करतोय. आणि ती जेव्हा ती कशीही झाली ना, तरी ती आपल्याला आनंद देऊन जाते. एकदा ट्राय करून बघा, की कुणाला दाखवायचं म्हणून नाही, तर स्वतःसाठी जगून बघा किंवा स्वतःसाठी अनेक गोष्टी करून बघा. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं सोपं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. म्हणजे दगड गोळा करणं असेल, फक्त एका ठिकाणी उभं राहून पक्ष्यांचं निरीक्षण करणं असेल किंवा एखादं चित्र रेखाटणं आहे, गाणी ऐकणं आहे किंवा फक्त निसर्ग न्याहाळणं आहे. यातला काहीही छंद असू शकतं. छंद म्हणजे काय? तर जे तुम्हाला आनंद देतात तो छंद. ठीक आहे? ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात ते छंद असतात. कसलं-कसलं वेड घेतात लोक डोक्यात. पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेड व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही. म्हणजे तुम्हाला नेहमी शहाणं जर आपण प्रत्येक गोष्टीचा आपण एनालिटिकली विचार करायचा म्हटलं, की हे का चूक आहे, ते का बरोबर आहे, आता कुठे काय आनंद घेण्यासारखं आहे, या लहान-लहान गोष्टींमधून कुठे आनंद घ्यायचे, हे काय आपलं वय आहे का असा आनंद मजा एन्जॉय करायचं. म्हणजे हे सगळं शहाणपणाची लक्षणं आहेत. पण हे बाजूला सोडून जेव्हा आपण वेडेपणा करू लागतो ना, तेव्हा खरा आनंद मिळतो आपल्याला. आणि कदाचित आपलं आयुष्य जगण्यासाठी शहाणं नाही, तर वेडं होणं गरजेचं असतं. किंबहुना आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर वेडं होणं गरजेचं असतं. आता तुम्ही ठरवायचं, की तुम्हाला शहाणं होऊन रडत आयुष्य जगायचं आहे, की थोडंसं वेडं होऊन सुखात, मजेत आणि आनंदात आयुष्य जगायचं आहे. शहाणं सुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद हा लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबती. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीने पुस्तकाला परमेश्वरच म्हणावा लागेल. अशा वेळी मित्रही हवे असतात. पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पण त्यावेळेस जर आपण पुस्तकांना आपलं मित्र मानलं, तर ते आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला आनंदी करतात आणि आपल्याला बरंच काही शिकवून जातात. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर तर कुठेही एकटा राहू शकतो आणि एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगामध्ये हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटं असतानाही तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. आणि जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो ना, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीच लागत नाही किंवा कधीच जात नाही. जर आपण स्वतः स्वतःला आनंदी ठेवू शकलो ना, सेल्फ लव्हची सध्या कॉन्सेप्ट आहे बघा. जेव्हा आपण स्वतः स्वतःला आनंदी ठेवू शकतो ना, तेव्हा आपल्याला कुणाची साथ लागत नाही किंवा हे सोबत नाहीये, ते सोबत नाहीये असं कधीच न होता आपण स्वतःमध्येच आनंद शोधू लागतो. आणि तो कधी मिळेल किंवा कसा मिळेल, तर जेव्हा निसर्गाच्या सोबतीत आपण आनंद शोधू. जेव्हा आपण संगीताची साथ आपल्याकडे असेल, जेव्हा आपल्याला पुस्तकाची संगत असेल. हा पॅराग्राफ मला खूप छान वाटलाय म्हणून मी त्याचा छानसा फोटो काढून ठेवलाय. कारण हे प्रत्येक वेळी जर आपण ऐकलं ना, तर आपल्याला खरंच असं वाटतं, की आनंद किती सहज मिळू शकतो किंवा आनंदाची व्याख्या किती सहज सोपी आहे. आपण उगाच असं रॉकेट सायन्स असल्यागत त्या आसपास शोधतो. सगळीकडे आपल्याला असं वाटतं, की इथे कुठे आनंदच नाहीये, आनंदी कसं राहायचं वगैरे अशा आपण खूप सारे व्हिडिओज वगैरे बघतो. खूप काही आपण करतो. पण हा ॲक्चुअली हा पॅराग्राफ जो आहे, हा सार आहे सगळ्या गोष्टींचं. आपण कितीही दुःखात असू, हे फक्त तुम्ही एवढं वाचा, तुम्हाला नक्कीच आनंदी वाटेल. ॲक्चुअली मला हा चॅप्टर खूप आवडलाय, म्हणजे अतिशय आवडलाय. कारण खूप सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे आनंदाचं, सुखाचं. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद आपण अनुभवू शकतो. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमान आणि तोच भरभरून जगायचा असतो. वाह! किती छान, किती सुंदर, किती सोप्या भाषेमध्ये सांगितलंय, की भूतकाळ संपून गेलाय. त्याचा काय विचार करायचा आता? आणि त्याचा विचार करून आपल्याला असं काय मिळणार आहे? भविष्यकाळ माहितीच नाहीये. म्हणजे आता आपण जगतोय. पण पुढच्या क्षणाला आपण जिवंतच नसू तर काय करणार त्या भविष्याचा विचार करून किंवा त्याची सतत चिंता करून? त्यापेक्षा आत्ताचा जो आहे हा जो क्षण आहे किंवा आत्ताचं काय म्हणूया आपण आत्ताचा हा क्षण असा जगा, भरभरून जगा, की आपल्याला मागे काय झालंय, पुढे काय होणार आहे, यापेक्षा आत्ता मी काय करते, आज मी काय करतेय, आत्ता मी आनंदी आहे की नाही, हा क्षण मी एन्जॉय करते की नाही, हे खूप महत्वाचं आहे.
वर्तमानामध्ये जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम असायला हवं. जगण्याची हौस असायला हवी आणि ही जर हौस नसेल, तर मग आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू. प्रोक्रॅस्टिनेशन हे याच्यामुळेच होतं. कामं उद्यावर ढकलली जातात, मग ती पूर्ण होत नाहीत. मग आपण पुन्हा त्या नकारात्मकतेच्या चक्रामध्ये किंवा लूपमध्ये अडकत जातो किंवा मग ते काम कसं तरी उरकलं जातं. काम उद्यावर ढकललं जातं आणि ते कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. आपण अंघोळ उरकतो, आपण जेवण उरकतो, आपण कामं उरकतो. एका अर्थी हे सगळं जर आपण उरकत असलो, तर मग आपण जगणं पण उरकतोयच, नाही का? मग आनंद कसा घेणार? त्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. इथून खरं तर आपल्या दिवसाची सुरुवात व्हायला पाहिजे. उठल्यानंतर थोडंफार योगासने केल्यानंतरही आपल्या मनाला शांती मिळते. आपण आनंदी होतो. अंघोळ करताना पण अंघोळ हे फक्त शरीर स्वच्छ करायचं नसतं. तर अंघोळ करताना आपण आपल्या प्रत्येक भागाला स्वच्छ करतो. आपण आपल्या प्रत्येक मनाच्या कोपऱ्याला स्वच्छ करत असतो. सो तो पण एक आनंदी म्हणजे आनंदाची घटना असली पाहिजे किंवा आनंदाची क्रिया असली पाहिजे. आपण जेवण पण असं जेवलं पाहिजे, की कुणीतरी आपल्यासाठी जेवण बनवलंय किंवा आपण स्वतःसाठी जेवण बनवतोय, यासाठी कुणीतरी आपल्यासाठी ते पिकवलंय. याची एक कृतज्ञताची भावना मनामध्ये असली पाहिजे आणि ते खात असताना आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ते अन्न जाणार आहे. त्यातले सत्व, व्हिटॅमिन्स जे काय आहेत, ते आपल्या प्रत्येक भागापर्यंत जातायत. हा विचार ठेवून खूप समाधानाने आणि खूप सुखाने आपण ते जेवण जेवलं पाहिजे, ना की ते उरकलं पाहिजे. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो. त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची आपण चिंता करतो. ते कार्यक्रम आपण शूट करण्याचा प्रयत्न करतो. का? ते जे चाललंय समोर वर्तमानामध्ये त्याचा आधी अनुभव घ्या ना. उद्याची चिंता कशाला? किंवा इथून बाहेर पडल्यानंतर काय करायचं? किंवा काल असं-असं झालं होतं याचा उल्लेख कशाला? आत्ता आपण गाणं ऐकतोय, आत्ता आपण जे करतोय त्याच्याकडे लक्ष द्या ना, तर तो खरा आनंद आहे. त्यासाठी आत्ताच्या क्षणात जगा याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेने जे करावसं वाटतं आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आणि असा विचार करत बसला तर तोही क्षण जाईल आणि आनंद पण जाईल. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान वाटत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला असं वाटतं, की आपल्याला अजून काहीतरी मिळवायचं तेव्हा कुठे आनंद आपल्या आयुष्यामध्ये येईल. मग ते मिळालं तरच मला आनंद होईल. ही आपली गल्लत आहे किंवा हे चुकीचं आहे. अशा वेळी त्यांना बाहेर बाहेर नव्हे तर आत डोकवायला पाहिजे. आपल्याकडे अशा किती गोष्टी आहेत ज्यासाठी आपण आनंदी राहू शकतो हे पाहिलं पाहिजे. आणि कधी-कधी असं होतं, की मला ते पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, सगळं पाहिजे. ते सगळं मिळाल्यानंतर पण आपण आनंदी नसतो. मन अशांत असतं, अस्वस्थ असतं. असं का? कारण जे मिळालंय यासाठी आपण कधीच कृतज्ञ नसतो किंवा कधीच असं वाटत नाही, की "अरे, हे मला हवं होतं, हे मला मिळालंय, आता मी आनंदी असायला पाहिजे." नाही. याच्या उलट असं होतं, की "अरे, ते राहिलं ना मिळवायचं. अरे, हे तर सुटून गेलं ना हातातून. अरे, कशाला? जे मिळालंय यासाठी आपण आनंदी असायला पाहिजे ना." मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं, मला विरंगुळा हवा आहे. मला बायको-मुलात रमायला हवाय. म्हणजेच मला कुटुंबासोबत वेळ घालवायला हवाय. मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवाय. मला लिहायला हवंय. मला लँडस्केप्स करायला हवेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्याचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवंय ते शोधणं हेच खरं उत्तर आहे आणि हेच खरोखर अशी गोष्ट आहे जी आपल्याला आनंद मिळवून देऊ शकते. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरेच्या आनंदाशी नातं जोडणं हीच खरी आपली गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत असेल, तर तो मिळवायचा कशाला? असं अनेकांना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊया. जे रोज ताटात येतं, ते आपण आवडीनं खायला हवं. अगदी झुणका भाकर आली तरीही. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. ते खरंच आहे. पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच होतो. अधिक सुखाचे मी मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावेत, गोडधोड यावं, असं वाटणं गैर आहे का? गोडधोड हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही. पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं की. ते अधिक गोड लागतं, जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली तर. म्हणजेच काय, की जर आपण स्वकष्टाने एखादी गोष्ट कमावली, मग आपण असं म्हणतो ना, की कष्टाची भाकरी सुद्धा गोड लागते. लागतेच की. पण तेच कष्टाचं गोडधोड पण गोडच लागणार आहे, जर आपण ते स्वतःच्या हिमतीने कमावलेलं असेल तर. अधिक मिळवायला हवं, अर्थात मिळवायला हवं. म्हणजे असं म्हणत नाही, की अधिक मिळवायची हाव नसावी.
अधिक मिळवा. तुम्हाला नक्कीच तुम्ही महत्वाकांक्षी असलं पाहिजे. पण जे मिळत आहे, आता जे कमवताय त्याच्यासाठी आनंदी राहा ना किंवा अधिक मिळवल्यानंतर मग मी आनंदी होईन, असं जर आपण अझ्युम केलं तर ते खूप चुकीचं आहे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तर तो आपण पैसा कमवलाय किंवा आपण तो आनंद मिळवायला हवा, जेव्हा आपल्याला असं वाटतं, की "हां, हे मी कमवलंय. हां, हे मला मिळालंय. हां, हे स्वतःच्या हिमतीने मी मिळवलंय." या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही आनंदी व्हायला लागाल ना, तेव्हा तुम्ही खरे आनंदी असाल. नाहीतर मग काय आयुष्य चालत जातं आणि आपण खूप गोष्टींचा अ, अ, असं वाटतं, की खूप गोष्टींची स्वप्न आपण बघतो, पण ती कधीच पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आनंद होत नाही. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो, तो पैशानं अधिक आनंदी होऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे कमवले, तरी पण तो व्यक्ती कधीच समाधानी नसतो. तो पैशाच्या आणि अधिक पैशाच्या मागे धावत राहतो आणि आनंदाला मात्र पारखा होत राहतो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? तर अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. 2 गुणिले 2 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण या 2x2 मध्ये जर आपण एखादा शून्य असेल, म्हणजे जर आपण स्वतःच आनंदी नाही आहोत, आपण जर काहीतरी निगेटिव्ह आहोत, तर मग ते 2 गुणिले 0 होतं आणि उरतं पण शून्यच आणि शून्याला कितीही मोठ्या यशाने गुणा, कितीही मोठ्या पैशाने गुणा, तरी पण तुम्हाला बाकी शून्यच मिळणार आहे. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्यासाठी ती निमित्त आहेत. पैशाने आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच, तर तो टिकाऊ असला पाहिजे. म्हणजे कुणीतरी आपल्याकडून काहीतरी घेऊन गेलं किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी दिल्यानंतरच आपण आनंदी होऊ, अशा गोष्टी चुकीच्या आहेत. आपण स्वतःला आनंदी करता आलं पाहिजे. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं, हेच माणसाचं जगणं आहे. पण ते प्रयत्न करत असताना पण त्यातून आनंद घेता आला पाहिजे. आपण असं मानतो, की मला एक पर्टिक्युलर कंपनीमध्ये जॉब पाहिजे, मला एंटरप्रेन्योर बनायचं आहे, मला खूप मोठी व्यक्ती बनायचं आहे, माझं ते ध्येय आहे, त्यासाठी मी खूप प्रयत्न केला पाहिजे. अर्थात केलाच पाहिजे. पण प्रयत्न करत असताना जेव्हा तुम्ही एक-एक स्टेप वर चढत जाताय, एक-एक पायरी जेव्हा तुम्ही वर चढत जाताय, तेव्हा त्या प्रत्येक पायरीवरती तुम्हाला आनंद झाला पाहिजे, की मी माझ्या यशाच्या अजून जवळ जातेय. मी ती गोष्ट अचीव्ह करण्याच्या अजून जवळ जाते, याचा आनंद जेव्हा तुम्ही मानणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या पूर्ण जर्नीमध्ये काहीच फील होणार नाही किंवा काहीच आनंद मिळणार नाही आणि जेव्हा तुम्हाला ती गोष्ट मिळेल, तेव्हा पण तुम्ही आनंदी नसाल. कारण तुम्हाला कळेल, की "अरे, हे एवढं सगळं सोडून मला ही गोष्ट मिळाली." म्हणजे इतक्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी, आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये येत असताना, ते सोडून मी फक्त याच गोष्टीच्या मागे नकारात्मकतेने धावत राहिलो, तर तुम्हाला मजा वाटेल का? नाही. त्यापेक्षा आनंद मिळत असताना किंवा त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत असताना त्या प्रवासाचा आनंद घ्यायची सवय लावा. जेणेकरून तुम्हाला ते डेस्टिनेशन मिळाल्यानंतर पण तेवढाच आनंद होईल आणि माझं काहीतरी सुटलंय किंवा माझं काहीतरी राहिलंय याचं दुःख कधी होणार नाही. त्याच्यानंतर पुढे आहे, की आनंद घेता आला, की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो ते क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई-वडिलांची इच्छा आहे म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधतं म्हणून म्हणून मुलगा डॉक्टर होऊन खुश राहील का? तर नाही. त्याला वाटतं आपण आई-वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आई-वडिलांना जाणवतं, की आपला मुलगा आनंदी नाहीये, तेव्हा ते आई-वडील आनंदी होतील का? अर्थातच नाही. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद वाटेल तेच काम आपण करतोय किंवा तेच काम आपल्याला करायला मिळेल असं प्रत्येक वेळी होत नाही. मग त्या केसमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला करायला मिळालेल्या आहेत, त्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यातच आनंद घ्यायला जर तुम्ही शिकलात, तर मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदी व्हाल. कुठल्याही कामामध्ये आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच करणारे इतर अनेक कित्येक जण हसत आणि मजेत काम करू शकतात. ते जर जाणलत तर तुम्हीही हसत आणि आनंदात ते काम करू शकाल आणि जर तुम्हाला त्या कामामध्ये मजा आली, तर तुम्ही त्या कामामध्ये नक्कीच यश मिळवू शकता. नक्कीच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढावर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, तर ती एक सततची संधी वाटू लागते आणि आनंदाचा उत्सव वाटतो. अशा पद्धतीने आनंदाने आनंद कसा वाढवायचा किंवा आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं, हे खूप सुंदर सोप्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे आणि मला तर हा पाठ प्रचंड आवडलाय. तुम्हाला हा आवडलाय की नाही, हे नक्कीच मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता आनंदी राहण्यासाठी वेगळे प्रयत्न कराल, की ज्या आहे त्या सिच्युएशनमध्ये आनंद शोधाल, हे मला नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
पुन्हा भेटूया नवीन पाठामध्ये. बाय बाय.